वेलकम स्टुडंट. आपण पाहत आहोत स्टँडर्ड 7 सब्जेक्ट इंग्लिश आणि द रेड हेडेड लीग सेकंड पार्ट. आता मिस्टर विल्सन, मी तुम्हाला फर्स्ट पार्टचं थोडंसं सांगते त्या फर्स्ट पार्टमधील, तेव्हा तुम्हाला सेकंड पार्ट समजेल. मिस्टर विल्सन हे मिस्टर होम्स यांच्याकडे येतात की त्यांना ती कुठली संघटना आहे की रेड हेडेड लीगनी फसवले, का फसवले. मिस्टर होम्स हे डिटेक्टिव्ह असतात, त्यांच्याकडे विल्सन येतात. पुढे काय होतं आपण बघूया. वेल वेस्टर्न, व्हॉट डू यू थिंक ऑफ इट ऑल, आस्क्ड मिस्टर होम्स आफ्टर मिस्टर विल्सन हेड लेफ्ट. मिस्टर विल्सन गेल्यानंतर मिस्टर होम्सनी विचारले, तर मग वॉटसन, तुम्हाला या सर्व घटनांविषयी काय वाटते. आय मेक नथिंग ऑफ इट, आय आन्सर्ड फ्रँकली. Holmes sat silently for some time and then invited me to go out with him. We went to the square where Mr. Wilson had his shop. Holmes observed the area carefully. There were many shops and offices in the square, and I banked just behind Mr. Wilson's shop. Holmes spent some time outside the shop and thumbed upon the pavement 2 or 3 times. Finally, he knocked on Mr. Wilson's door. A young man opened the door. Mr. Holmes asked him, "They why to the stand?" The assistant answered the question and quickly closed the door. चला काय होतं आपण बघूया. मला तर काही समजत नाही, मी प्रामाणिकपणे उत्तर दिलं मिस्टर विल्सननी. होम्स काही वेळ शांतपणे बसले आणि मग त्यांनी मला आपल्याबरोबर बाहेर चालण्यास सांगितलं. मिस्टर विल्सनचे दुकान जिथे होते त्या चौकात होम्स आणि मिस्टर विल्सन पोहोचले. होम्स त्या परिसराचे बारकाईने निरीक्षण केले. त्या चौकामध्ये बरीच दुकाने, कचेऱ्या होत्या आणि मिस्टर विल्सनच्या दुकानाच्या अगदी बरोबर मागे एक बँक होती. होम्स थोडा वेळ दुकानाच्या बाहेर घुटमळले आणि पथावर 2-3 वेळा त्यांनी ठोकून पाहिले. शेवटी त्यांनी मिस्टर विल्सनच्या दारावर ठोठावले. एका तरुणाने दरवाजा उघडला. मिस्टर होम्सने त्याला स्टँडला जाण्याचा मार्ग विचारला. त्या मदतनीसने उत्तर दिले आणि त्वरित दरवाजा बंद करून घेतला. म्हणजे बघा, मिस्टर विल्सन आणि होम्स जिथे विल्सन काम करत होते तिथे गेले. त्यांनी पाहणी केली सगळीकडे. तिथे कचेऱ्या होत्या, चौक्या होत्या. बरोबर मिस्टर विल्सनच्या ऑफिसच्या मागे बँक होती. मग काय केलं, मिस्टर होम्सनी विल्सनच्या दारावर, ऑफिसच्या दारावर ठोठवलं आणि एक तरुण दार उघडला आणि त्यांनी विचारायचं म्हणून त्याला पत्ता विचारला आणि त्यांनी पत्ता सांगितला आणि लगेच दार बंद केलं. I said, I am sure that you inquire your way only in order to see me. Not him, Holmes said, but the knee of his tourist. And what did you see? What I expected to see. This matter of Wilson's is serious. A crime is being planned, but I hope that we can stop it. Today is Friday. The offices and banks will be closed on the weekend. Now I have to go and make some arrangement, but I shall want your help tonight. Come to Baker Street at 10 and bring your revolver. काय म्हणतात मिस्टर होम्स, मला माहीत आहे त्याचे निरीक्षण करता यावे यासाठीच तुम्ही त्याला पत्ता विचारलात, हो ना. तर मिस्टर होम्स म्हणले, हो. मी म्हटले, त्याचे नाही. होम्स म्हणले, तर त्याच्या विजारीच्या गुडघ्याचे निरीक्षण करण्यासाठी. मग काय दिसले तुम्हाला. जे मला अपेक्षित होते ते. मिस्टर विल्सनचे सर्व प्रकरण गंभीर आहे. एका गुन्ह्याचा बेत आखला जातोय, पण आपण हे थांबवू शकू अशी मला आशा आहे. आज शुक्रवार आहे. आठवड्याच्या शेवटी कचेऱ्या आणि बँक बंद असतील. आता मला गेले पाहिजे आणि थोडी तयारी केली पाहिजे, पण आज रात्री मला तुमची मदत लागेल. बेकर स्ट्रीटवर 10 वाजता या आणि येताना तुमचे पिस्तूल घेऊन या, असं मिस्टर विल्सनला होम्सने सांगितले. I arrived at Holmes' residence in time. There were 2 other men with him, Mr. Jones of Scotland Yard and Mr. Merriweather to banker. Holmes announced, "Tonight we are going to hunt one of the smartest crime in London."
होमच्या घरी मी वेळेत पोचलो. त्याचबरोबर तिथे अजून 2 माणसे होती. स्कॉटलँड यार्डचे मिस्टर जोन्स आणि बँकर असलेले मिस्टर मेरीवेदर. बँकर असलेले. होम्सने जाहीर केले, आज रात्री आपण लंडनमधील सर्वात चलाख अशा गुन्ह्यापैकी एकाचा शोध घेणार आहोत, असं मिस्टर होम्सनी सांगितलं. We left together in a carriage and reached the road. We had visit in the morning. Holmes told us to follow Mr. Merryweather, who led us through an iron gate. We followed him down a narrow passage. After going down some stone steps, he led us down a dark earth-smiling passage and into a huge cellar full of big boxes. We all sat on the boxes. बघा, आम्ही सर्व एका घोड्यागाडीतून निघालो आणि सकाळी ज्या रस्त्यावर गेलो होतो तेथे पोचलो. होम्सने आम्हाला मेरीवेदरच्या मागे जाण्यास सांगितले. ते आम्हाला एका लोखंडी फाटकातून आत घेऊन गेले. एका अरुंद बोळातून आम्ही त्याच्या पाठोपाठ गेलो. काही दगडी पायऱ्या उतरून आम्ही खाली गेलो. तिथून ते आम्हाला एका अंधाऱ्या, धुळकट, वास भरलेल्या मार्गातून घेऊन गेले आणि जिथे मोठाली खोकी ठेवली होती अशा एका प्रचंड तळघरात नेले आणि आम्ही सर्व त्या खोक्यावर बसलो. मिस्टर होम्सनी काय केलं, सर्वांना त्यांच्याबरोबर नेलं आणि एका अंधाऱ्या खोलीत तिथे बॉक्स होते खूप, तिथं जाऊन सर्वांना बसवलं. त्यांच्याबरोबर बँकर होते, मेरीवेदर होते, होम्स आणि मिस्टर विल्सन होते. आता पुढे काय होतं ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.